हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते फ्लेवर्स अँड फूडस्टेप बाय सोनाली या माझ्या चॅनलवर. तर खूप गरम होतं आहे आणि स्वयंपाकाचा पण खूप कंटाळा आलेला आहे. तर असं हलकं फुलकं काहीतरी खायची इच्छा झाली आहे. तर मी दुपारी ही उडदाची डाळ भिजत घातली होती. तर आपण आज करूया दही वडे आणि त्याची रेसिपी मी पूर्ण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मी काय करते, ह्या डाळीतलं सगळं पाणी आहे ना मी निथळून घेतलेलं आहे आणि ही अशी कोरडी डाळ केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 मिरच्या घालायच्या आहेत, हिरव्या मिरच्या, आणि थोडासा 1 इंच अद्रकचा तुकडा एवढा आपण घालायचा आहे. आणि ते आपण आहे ना वाटून घेऊया मिक्सरमधून. तर मी हे आता अद्रक पण सोलून आणि घालते. 1 इंच एवढाच घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ते मिक्सरमधून वाटून घेऊया. तर मी हे सगळं असं वाटून घेते प्रॉपर. एकदम बारीक वाटायचं आपल्याला हे. तर मी थोडं थोडं वाटते मिक्सरचा भांडा. आपण असं छान असं स्मूथ, एकदम स्मूथ बॅटर झालं पाहिजे. हे बघा कसं ते स्मूथ झालं. तर मी आता सगळं ह्या भांड्यात काढते आणि तुम्हाला आहे ना हे बॅटर तुमचं परफेक्ट झालं आहे की नाही त्यासाठी मी तुम्हाला एक टेस्ट पण दाखवते की आपण कसं समजावं की हे बॅटर आपलं दही वड्याचं परफेक्ट झालं आहे की नाही. तर आधी मी हे सगळं काढते आणि हे चांगलं आहे ना फेटून घेऊया आपण आधी. त्याच्यामध्ये मला मीठ, थोडंसं जिरं घालायचं आहे, पण त्याआधी मी असं फेटून घेते कारण आपल्याला बघायचं आहे ते बॅटर प्रॉपर झालं आहे की नाही. ते बघा एकदम फ्लपी झालं आहे ते. आणि आपण असं बघा आता हे एवढं मी फेटून स्मूथ केलेलं आहे की ते आता आपण त्याची एक टेस्ट करूया की हे दही वड्यासाठी परफेक्ट आहे की नाही. बघा हा गोळा असा वरती पाण्यावर तरंगला पाहिजे, हा खाली जाऊन बसत नाही आहे. म्हणजे हे आपलं जे पीठ आहे दही वड्याचं ते अगदी योग्य फेटलं गेलेलं आहे. मग आपण काय करूया पुढे सांगते तुम्हाला. मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि याच्यामध्येच मी थोडं जिरं घालणार आहे. याच्यामध्ये आणखीन एक आपण घालू शकतो ओवा, पण मला तो आवडत नाही म्हणून मी ओवा घालत नाही आहे. तो ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता. याच्यामध्ये ओवाही घालतात, पण मी जिरं आणि मीठ एवढंच घातलेलं आहे. आता मी काय करते, दही फेटून घेते. त्यासाठी दह्यामध्ये मी थोडी साखर घालून हे चांगलं आता फेटून घेऊया. अगदी एकदम ते एकजीव होईपर्यंत लस्सीसारखं आपल्याला फेटायचं आहे. तर मी ब्लेंडर यूज केलं तर ते लगेच होईल, पण आता मी या विस्करनेच करते. हे चांगलं मी असं विस्क करते. अगदी एकदम स्मूथ होईपर्यंत हे विस्क करायचं आहे. आता मी हे चांगलं फेटलेलं आहे, एकदम स्मूथ झालेलं आहे दही. हे बघा आता आपण लगेच वडे तळायला घेऊया. आता आपण काय करूया, जे वडे आहेत ना ते तळून घेऊया. त्यासाठी मी कढई ठेवते आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल घालते आहे. असं तेल घातलेलं आहे आपण कढईत आणि तेल आता थोडं तापून देऊया. तापल्यावर मग आपण त्याच्यामध्ये वडे करूया. आता मी हे चांगलं हाताने हलवते कारण आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये. बघा एकदम असं स्मूथ आहे ते, एकदम स्मूथ टेक्स्चर आहे त्याचं. मीठ टाकलं होतं ते असं चांगलं असं हलवून घेतलंय. बघा ते किती सॉफ्ट आहे. हे बघा खूप सॉफ्ट झालंय.
त्यामुळे वडे आपले चांगले असे लुसलुशीत होणार आहेत. आणि ना हे वडे करताना ना नेहमी गॅस आहे ना तो फास्टच ठेवायचा, नाहीतर ते वडे असे चांगले आपले नरम होणार नाहीत. त्याच्यामुळे गॅस नेहमी असा मोठाच ठेवायचा. आणि मी असे छान असे छोटे छोटे वडे टाकते. आता तेल तापलंय आपलं, एकदा मी बघते तेल तापलंय का. तेल तापलेलं आहे. मी असे हे वडे कोणताही सोडा वगैरे वापरायचा नाही आहे, कारण त्याने खूप तेल खाल्लं जातं. त्याच्यामुळे अजिबात सोडा वापरायचा नाही आहे. हे असेच छान फुलून येतील. आणि घरी करण्याचा अर्थच हा असतो की आपण त्याच्यात काही सोडा वगैरे किंवा कोणतेही विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह आपण ते बनवतो. त्याच्यामुळे नेहमी घरी करताना सोडा वगैरे घालू नये. छान असे एवढे ब्राऊन होईपर्यंत ते आपल्याला करायचे आहेत आणि हे काढून घ्यायचे. आणि जर तुम्ही लगेचच खाणार असाल ना तर हे लगेच पाण्यात घालावे, अन्यथा सगळे करून घ्यायचे आधी. हे बघा, मी करून घेते आधी सगळे, नंतर मग मी पुढचे. मी दुसरी बॅच पण काढून घेते. आता हे बघा, हे चांगले असे भिजलेत आतमध्ये पर्यंत. आपल्याला काय करायचं आहे, ते असे पिळून घ्यायचे प्रॉपर आणि त्याच्यातलं जे सगळं तेल किंवा काही ते सगळं निघून जातं. पाणी काढायचं आहे आपल्याला. आणि हे असे मी प्लेटवर काढणार आहे. प्लेटवर काढताना मी असे थोडे थोडेसे प्रेस पण काढणार आहे, जेणेकरून आपलं जे दही आहे ना ते त्याला आता प्रॉपर आतमध्ये पर्यंत लागेल. आता मी याच्यावर दही घालणार आहे, जे आपण साखर घातलेलं होतं दही, चांगलं त्याला कोट करणार आहे. भरपूर दही वापरायचं आहे आपल्याला. हे दह्याने पूर्ण कोट करायचं आहे. दही अजिबात कंजूसी करू नका दही घालण्यात, कारण मेन इन्ग्रेडियंट आपला दहीच आहे. मस्त मी असं पूर्ण कोट करून घेतलं दह्याने. आणि त्यावर आपण ही चिंचची चटणी घालणार आहोत. आपण ही रेडीमेडच आहे आणि ही तिखट चटणी आहे. ही मी घरी बनवलेली आहे आता झटपट, कोथिंबीर आणि मिरचीची. तर ही मस्त मी अशी घालते आहे त्याच्यावर. आणि वरतून आपण याच्यावर ही जिऱ्याची पूड आहे, जिऱ्याची पूड घालायची आहे. जिऱ्याची पूड पण मस्त आहे. त्याच्यानंतर हा चाट मसाला आहे. नंतर ही काश्मीरी मिरची पावडर आहे, ही जास्त तिखट नाही आहे, तर ही घातलेली आहे. आणि त्यावर आपण ही शेव घालणार आहोत. तर हे आपले दहीवडे रेडी आहेत. अशा प्रकारे सगळेच दहीवडे आपण बनवून घेणार आहोत. आता ही आपली रेसिपी रेडी आहे. तर मी विकीला विचारते ही कशी झाली आहे, बघूया त्याला आवडते का ती. अरे बघा, राजवीर असा खेळतोय आणि विकी बसले. विकी, जस्ट ट्राय कर आणि सांग कशी झाली आहे रेसिपी.
चांगले झाले. तर दहीवड्याची रेसिपी तर झाली आहे. प्लीज मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि मी ह्याच्यात अजून काय ॲड करू शकते. आणि नवीन नवीन असेच मला नवीन नवीन विषय घेऊन यायचे आहेत. तर मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा की जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आला तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. थँक्यू.